आज मी तुम्हाला मिक्स कडधान्यापासून सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। तर अशा पद्धतीने सगळ्या प्रकारचे ह्याच्यामध्ये कडधान्य आहेत, मिक्स आहेत आणि त्यांना मोड आलेले आहेत बघा। मोड कसे आणायचे त्याची पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे। तर हे सगळं मी काय करते, कुकरमध्ये काढून घेते, स्वच्छ धुवून पण घेतलेलं आहे। कुकरमध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ चवीप्रमाणे जरी टाकलं तरी चालेल आणि थोडंसं टाकलं तरी चालेल। थोडंसं पाणी टाकणार आहे, जास्त पाणी टाकायचं नाहीये, थोडंसं टाकायचं आहे। हलवून घेते, मिक्स करून घेतलेलं आहे। अर्धा ग्लास फक्त पाणी टाकलेलं आहे, त्यापेक्षा जास्त नाही, कारण ह्यांना कसं माहिती आहे का लगेच शिजलं जाईल। एकदम झटपट व्हायसाठी काय आहे माहिती आहे का आपण हे करत आहे। तर कुकरला काय करणार आहे, बारीक गॅसवर 2 शिट्ट्या करणार आहे। एक जर शिट्टी केली तरी पुष्कळ होईल, पण मी 2 शिट्ट्या करणार आहे बारीक गॅसवर आणि पूर्ण कुकर थंड झाल्यावरच खोलायचा। कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या त्या आणि थंड झाल्यावर मी पूर्ण खोलला आणि बारीक गॅसवर केला होता। हे बघा, एकदम तेवढं पाणी बरोबर होतं, जास्त पाणी वतायचंच नाही त्यात आणि जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत, म्हणजे गाळ एकदम शिजणार नाही। असं मस्त बघा किती सॉफ्ट झालेलं आहे, एकदम छान असं। अशा पद्धतीमध्ये कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल काढून घेऊया। तेल काढायचं आपल्या आवडीप्रमाणे, मी अर्धी पळी घेतलेलं आहे आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, छोटा 1 चमचा टाकायची मोहरी, 1 चमचा जिरं, कढीपत्ता, थोडीशी एकदम हिंग पावडर आणि मिडियम आकाराचा एक कांदा। कांदा जास्त बारीक कापायचा नाही, सुक्या भाजीला थोडासा मोठा मोठा कापायचा आणि थोडीशी ग्रेव्ही पाहिजे असेल तर मग एकदम बारीक कापायचा। आता कांदा चांगला भाजून घेते, मस्त असं बघा कांदा भाजला गेलेला आहे। त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी हळद, आपण शिजवताना पण टाकलेली आहे त्याप्रमाणेच टाकायची। 1 चमचा लसूण, आलं आणि 1 पोपटी कलरची मिरची अशी कुटून घेतलेली आहे, पेस्ट टाकली तरी चालेल, पण 1 चमचा आहे सगळं मिळून। ते परतून घेते, मस्त असं परतून घेतलेलं आहे। 1 टोमॅटो टाकायचं, नाही टाकलं तरी पण चालेल, मिडियम आकाराचं आहे, ते पण मी परतून घेते। मस्त परतून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये बाकीचं आपण साहित्य काढून घेऊया। जिरे धने पावडर 1 चमचा, 1.5 चमचा टाकलेला आहे। कांदा लसूण मसाला 2 चमचे, बाकी तुम्हाला गरम मसाला वगैरे टाकायचा असला तर टाकू शकता याच्यामध्ये। तर हे परतून घेते मी, मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। आता आपण शिजवताना मीठ टाकलं होतं तर त्याप्रमाणेच टाकायचं, कारण कांदा लसूण मसाल्याला थोडंसं मीठ असतं, तर त्याप्रमाणेच मग मीठ टाकायचं, कमी पडलं तर टाकायचं। मिक्स करून घेते, मिक्स करून घेतलंय बघा। ह्याच्यापेक्षा जास्त पाणी नाही आहे बघा, जेवढं होतं ना त्यामध्ये कुकरमध्ये तेवढ्याच पाण्यामध्ये आपण हे बनवलेलं आहे। आणि जास्त शिट्ट्या अशा करू नका, म्हणजे काय होतं माहिती आहे का, मग लयच गाळ होईल ना। वरनं टाकायची थोडीशी कोथिंबीर, मिक्स करून घेते। आणि आता काय करणार आहे माहिती आहे का, एकदम बारीक गॅस करणार आहे, फास्ट गॅसवर ठेवायचंच नाही, बारीक गॅसवरच एकदम 5 ते 7 मिनिट बारीक गॅसवर मी झाकण ठेवणार आहे। बारीक गॅसवर बघा 5 ते 7 मिनिट ठेवलं तर पण झाकण काढून घेऊया बघा, मस्त अशी झालेलं आहे, एकदम छान अशी सुक्की भाजी। जर तुम्हाला आता ही ग्रेव्ही पाहिजे तर त्याच्या पण रेसिपी अपलोड केल्यात, पण ह्यातच पाहिजे ना तर मग थोडंसं गरम पाणी टाकून लपथबं करू शकता, ग्रेव्ही करू शकता। झटपट रेसिपी मी तुम्हाला हमेशा दाखवते। ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।